तर सुप्रीम कोर्टने खून आणि बलात्कार यांसारख्या आरोपांखाली फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींची केली मुक्तता। तर झालं असं, एक महिला शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेली, परंतु ती पुन्हा घरी परतली नाही। या दरम्यान तिचा खून आणि बलात्कार झाला। तर ही केस संपूर्णपणे सर्कमस्टान्शियल एव्हिडन्सवरती बेस होती। या घटनेला पाहणारा आय विटनेस कोणीच नव्हता, परंतु लास्ट सीन थेअरी आणि फॉरेन्सिक एव्हिडन्स याच्या आधारावरती आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली होती। तर लास्ट सीन थेअरी मध्ये 2 मुलींनी आरोपीला जंगलाकडे जाताना पाहिले होते, परंतु त्यातील एका मुलीचा जबाबच नोंदवण्यात आला नव्हता। सोबतच टेस्ट आयडेंटिफिकेशन पिरियड देखील पोलीस ऑफिसरने घेतली नव्हती आणि हे त्यांनी स्वतःच कबूल केले। जे स्केच बनवण्यात आले होते त्या स्केचची ओरिजिनल कॉपी कोर्टमध्ये सादर करण्यात आली नाही आणि मुलींनी दिलेला जबाब आणि स्केचमध्ये मेळ बसत नव्हता। तर यासोबतच फॉरेन्सिक रिपोर्ट जे होते त्यामध्ये सिमन सॅम्पल सापडले होते, परंतु त्याची DNA टेस्ट करण्यात आली नाही। ब्लड सॅम्पल जे सापडले होते ते फक्त मेळ खात होते आणि जो शर्टाचा खिसा सापडला होता त्या खिशाला अनैसर्गिकरित्या फाडण्यात आले होते व स्पॉटवरती टाकण्यात आले होते असे आढळून येत होते। तर कोर्टचे मोठे असे निरीक्षण आले की सर्कमस्टान्शियल एव्हिडन्सच्या आधारावर शिक्षा देताना प्रत्येक कडी मजबूत असावी लागते, फक्त संशयाच्या जोरावरती शिक्षा देता येत नाही। सस्पिशन हावेवर ग्रेव कॅनॉट रिप्लेस लीगल प्रूफ।